नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाचे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका खंडांचे प्रमेय आपण अभ्यासलेत. आज आपण स्पर्श वर्तुळ आणि त्यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. स्पर्श वर्तुळ म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊयात. एका प्रतलातील दोन वर्तुळ त्याच प्रतलातील एका रेषेला एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना स्पर्श वर्तुळ असं म्हणतात. ती रेषा दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका असते. ही आकृती पहा. जर स्पर्शबिंदू दोन्ही वर्तुळ केंद्रांच्या दरम्यान असेल तर ती वर्तुळ बाह्य स्पर्शी आहेत असं म्हणतात. आकृतीमध्ये केंद्र A आणि C असणारी वर्तुळ रेषा T ला B या एकाच बिंदूत छेदतात, म्हणून ती दोन्ही स्पर्श वर्तुळ असून रेषा T ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे. बिंदू B हा बिंदू A आणि बिंदू C यांच्या दरम्यान आहे, म्हणून या आकृतीमधील वर्तुळ ही बाह्य स्पर्शी आहेत असं म्हणतात. जर लहान वर्तुळाचं केंद्र हे स्पर्शबिंदू आणि मोठ्या वर्तुळाचं केंद्र यांच्या दरम्यान असेल तर ती वर्तुळ आंतरस्पर्शी आहेत असं म्हणतात. आता त्यासाठी ही दुसरी आकृती पहा. या आकृतीमध्ये केंद्र A आणि C असणारी वर्तुळ रेषा T1 ला B या एकाच बिंदूत छेदतात, म्हणून ही दोन्ही स्पर्श वर्तुळ असून रेषा T1 ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे. इथे बिंदू C हा बिंदू B आणि बिंदू A यांच्या दरम्यान आहे, म्हणून या आकृतीतील वर्तुळ ही आंतरस्पर्शी आहेत असं म्हणतात. आता आपण स्पर्श वर्तुळांचे प्रमेय शिकूयात. स्पर्श वर्तुळांचे प्रमेय: परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. पक्ष: केंद्र A व केंद्र C असणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू B हा आहे. साध्य: बिंदू B हा रेषा AC वर आहे. सिद्धता: रेषा T लंब रेषा AB आणि रेषा T लंब रेषा BC, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. म्हणजेच रेषा AB आणि रेषा BC या T या एकाच रेषेला लंब आहेत. बिंदू B मधून रेषा T ला एकच लंब रेषा काढता येते, म्हणून बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C हे एकरेषीय आहेत. आकृती 1 मध्ये स्पर्शबिंदू B हा बिंदू A आणि बिंदू C यांच्या दरम्यान आहे, म्हणून बिंदू A आणि बिंदू C यांच्यामधील अंतर बरोबर AC बरोबर AB अधिक BC बरोबर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या अधिक लहान वर्तुळाची त्रिज्या. म्हणजेच बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढं असतं. आकृती 2 मध्ये लहान वर्तुळाचं केंद्र C हे स्पर्शबिंदू B आणि मोठ्या वर्तुळाचं केंद्र A यांच्या दरम्यान आहे, म्हणून बिंदू A आणि बिंदू C यांच्यामधील अंतर बरोबर AC बरोबर AB वजा BC बरोबर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा लहान वर्तुळाची त्रिज्या. म्हणजेच आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांमधील फरका एवढं असतं. आता यावर आधारित काही उदाहरणं आपण पाहूयात. दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 4.7 सेंटीमीटर आणि 5.3 सेंटीमीटर आहेत, तर त्यांच्या केंद्रांमधील अंतर किती आहे? उकल: बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढं असतं, म्हणून दिलेल्या दोन वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर बरोबर त्यांच्या त्रिज्यांची बेरीज बरोबर 4.7 अधिक 5.3 बरोबर 10 सेंटीमीटर. म्हणून दिलेल्या दोन वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर बरोबर 10 सेंटीमीटर.
दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 6.8 सेंटीमीटर आणि 4.3 सेंटीमीटर आहेत. तर त्यांच्या केंद्रांमधील अंतर किती आहे? उकल. अंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांमधील फरका एवढं असतं. म्हणून दिलेल्या दोन वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर बरोबर त्यांच्या त्रिज्यांमधील फरक बरोबर 6.8 वजा 4.3 बरोबर 2.5 सेंटीमीटर. म्हणून दिलेल्या दोन वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर 2.5 सेंटीमीटर आहे. आकृतीमध्ये केंद्र P आणि Q असणारी वर्तुळं परस्परांना बिंदू A मध्ये स्पर्श करतात. रेषा T ही त्यांची सामायिक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे बिंदू R आणि बिंदू S मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 6 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर असतील तर रेख RS ची लांबी किती असेल ते शोधा. उकल. दिलेली माहिती: केंद्र P असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर 6 सेंटीमीटर, केंद्र Q असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर 3 सेंटीमीटर. स्पर्शबिंदू A सामायिक स्पर्शिका T या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू R आणि बिंदू S मध्ये स्पर्श करते. रचना: रेख PQ, रेख PR आणि रेख QS काढले. रेख QT लंब रेख PR काढली. बिंदू T हा बिंदू P आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढं असतं. म्हणून PQ बरोबर PA अधिक AQ बरोबर 6 अधिक 3 बरोबर 9 सेंटीमीटर हे पहिलं समीकरण. बिंदू T हा बिंदू P आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. म्हणून PT अधिक TR बरोबर PR. म्हणून PT बरोबर PR वजा TR बरोबर 6 वजा 3 बरोबर 3 सेंटीमीटर. समीकरण दुसरं. कोन PRS बरोबर कोन QSR बरोबर 90 अंश, कारण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. समीकरण तिसरं. रेख QT लंब रेख PR रचनेप्रमाणे. म्हणून त्रिकोण PTQ हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण PTQ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार QT वर्ग अधिक PT वर्ग बरोबर PQ वर्ग. म्हणून QT वर्ग बरोबर PQ वर्ग वजा PT वर्ग बरोबर 9 वर्ग वजा 3 वर्ग बरोबर 81 वजा 9 बरोबर 72. म्हणून QT बरोबर वर्गमुळात 72 बरोबर वर्गमुळात 36 गुणिले 2 बरोबर 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. समीकरण चौथं. आकृतीमध्ये आयत QTRS हा आयत आहे, कारण प्रत्येक कोन हा काटकोन आहे. म्हणून TR बरोबर QS आणि QT बरोबर RS, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू या एकरूप असतात. म्हणून RS बरोबर QT बरोबर 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. म्हणून रेख RS ची लांबी 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर इतकी आहे. चौथं उदाहरण गृहपाठ म्हणून घेऊयात. त्रिज्या अनुक्रमे 4.5 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर असणारी बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी वर्तुळ काढा. उकल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही रचना काढायची आहे. तुम्ही काढलेली वर्तुळं ही अशी दिसतील. आपण काय शिकलो? एका प्रतलातील दोन वर्तुळं त्याच प्रतलातील एका रेषेला एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना स्पर्श वर्तुळ असं म्हणतात. ती रेषा दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका असते. जर स्पर्शबिंदू दोन्ही वर्तुळ केंद्रांच्या दरम्यान असेल तर ती वर्तुळं बाह्य स्पर्शी आहेत असं म्हणतात. आणि जर लहान वर्तुळाचं केंद्र
स्पर्शबिंदू आणि मोठ्या वर्तुळाचं केंद्र यांच्या दरम्यान असेल तर ती वर्तुळं आंतरस्पर्शी आहेत असं म्हणतात. स्पर्श वर्तुळांचे प्रमेय. परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढं असतं आणि आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांमधील अंतर हे त्यांच्या त्रिज्यांमधील फरका एवढं असतं. स्वाध्याय. दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.7 सेंटीमीटर आणि 4.3 सेंटीमीटर आहेत. तर त्यांच्या केंद्रांमधील अंतर किती आहे? दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर आणि 2.5 सेंटीमीटर इतक्या आहेत. तर त्यांच्या केंद्रांमधील अंतर किती आहे? त्रिज्या अनुक्रमे 6.5 सेंटीमीटर आणि 3.5 सेंटीमीटर असणारी बाह्यस्पर्शी आणि आंतरस्पर्शी वर्तुळं काढा. प्रत्येकी 3.5 सेंटीमीटर त्रिज्येची केंद्र L, M व N असणारी 3 वर्तुळं अशी काढा की प्रत्येक वर्तुळ इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल.